नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये आसाम आणि पश्चिम बंगाल हे भाजपला मिळालेले दिसत आहेत। इथे प्रादेशिक पक्षांचा फारसा प्रभाव जाणवला नाही। विशेषतः ममता बॅनर्जींना ज्या पद्धतीने SIR आणि या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाने जे SIRच्या माध्यमातून जवळजवळ 92 लाख लोकांना त्याच्यातून मतदार यादीतून काढून टाकलं, त्याचा फटका बसलेला दिसतो तिथे। दुसरीकडे आपण खाली म्हणजे तामिळनाडू आणि पुडुचेरीमध्ये पाहिलं तर तिथले पारंपरिक जे पक्ष होते, DMK असेल, AIADMK असेल, तर त्यांना मात देऊन TVK नावाचा नवीन पक्ष तिथे उभा राहिला आणि तो अगदी सत्तेच्या समीप गेला आहे। आणखीन एक 5वं महत्त्वाचं राज्य केरळ, ज्यामध्ये आपण नेहमीच पाहिलेलं आहे की तिथे आलटून पालटून सत्ता येत असते। कधी UDFची येते, कधी LDFची येते। तर डाव्यांचं शेवटचं राज्य असलेलं जे म्हणजे पिनराई विजयन हे दुसऱ्यांदा तिथे मागच्या वेळेस निवडून आले होते, त्यांनी तो आलटून पालटून सत्तेचाच फॉर्म्युला होता तो बदलला। यावेळेस पण वेगळं काही घडतंय का असं चित्र तिथे होतं, परंतु केरळ नेहमीच 5-5 वर्षांनी सत्ता देत आलेला आहे। यावेळेस त्यांनी तो जुनाच तो कित्ता त्यांनी बदलला आणि पुन्हा त्यांचा जो जुना कित्ता होता तोच गिरवला आणि काँग्रेसच्या हातात तिथे सत्ता गेलेली आपल्याला दिसते। आता या 5 राज्यांच्या ह्याच्यामध्ये बंगालमध्ये जे गोंधळ भाजपने सुरू केलेला आहे तो आपण सर्वांनी पाहिला आहे। परंतु आता तामिळनाडूमध्ये जे समीकरण उदयास आलेलं आहे TVKचं, तर त्यामुळं एक नवीन पक्ष 2 वर्षामध्ये त्याची स्थापना होऊन निवडणूक लढवतो आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येतो। तामिळनाडूमध्ये आलटून पालटून सत्ता देण्याची परंपरा राहिलेली आहे, कधी DMK, कधी AIADMK, काँग्रेस असेल किंवा भाजप असेल, कधी या पार्ट्यात जातात, कधी त्या पार्ट्यात जातात आणि असं मिळून ते सत्ता तिथे म्हणजे या प्रादेशिक पक्षांच्या सोबत राहतात। परंतु TVKच्या या समीकरणामुळे सर्वच गणितं बदललेली आहेत। ज्या काँग्रेसने DMK सोबत अलायन्स करून निवडणुका लढवली, ती काँग्रेस आता DMK बरोबर फारकत घेऊन TVK बरोबर सत्ता स्थापनेच्या ह्याच्यामध्ये प्रमुख भूमिकेत आलेली आहे। तर दुसऱ्या बाजूला भाजपने AIADMK सोबत निवडणूक लढवली। AIADMK हाच पक्ष मुळात आता भाजपच्या आशीर्वादावर चाललेला आहे असं त्याच्यामध्ये दिसतं। तर तिसरीकडे TVKने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली, परंतु ती निवडणूक लढवताना त्यांनी स्पष्टपणे एक भूमिका घेतली होती की DMK हा त्याचा राजकीय शत्रू आहे आणि भाजपबरोबर त्याची आयडिओलॉजिकल डिफरन्स आहे, ही भूमिका त्यांनी घेतली आणि त्याच्यामुळे आता जो पेच निर्माण झालेला आहे त्याच्यामध्ये भाजपचा तिथे एकच प्रतिनिधी निवडून आलेला आहे। कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नाही। विजयचा पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे आणि तिथे जो सत्ताधारी पक्ष होता म्हणजे विजयने जे मॅन्डेट घेतलेलं आहे ते सत्तेच्या विरोधातलं मॅन्डेट आहे। लोक जनमत हा त्याच्या बाजूने आहे, त्याच्यामुळे काँग्रेसनी DMKची फारकत घेऊन विजयसोबत म्हणजे येण्याचा मार्ग म्हणजे व्यावहारिक मार्ग त्याच्यामध्ये त्यांनी अवलंबलेला आहे। दुसरे जे छोटे छोटे पक्ष आहेत ते त्यांच्यासोबत असल्याचा ते दावा करत आहेत काँग्रेस, परंतु गव्हर्नरनी विजयनी गव्हर्नरची भेट घेतल्यानंतर जे राजेंद्र आर्लेकर जे भाजपच्या म्हणजे गोव्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात होते, त्यांची नियुक्ती तिथे राज्यपाल म्हणून झालेली आहे। तर त्यांनी स्पष्ट बहुमत नसलं तरी सर्वात मोठा पक्ष म्हणून विजयला तिथे आमंत्रित करायला हवं होतं
परंतु अद्याप त्यांनी त्याला बोलवलेलं, सरकार बनवण्यासाठी बोलवलं नाही. तर त्यांनी त्याला म्हणजे स्पष्ट बहुमत असल्याचं आमदारांच्या सह्या घेऊन त्यांनी सांगितलं की आकडा दाखवायला सांगितलेला. तर याच्यावरती अनेक मान्यवरांनी आपल्या भूमिका मांडलेल्या आहेत. कायदेतज्ञांनी भूमिका मांडल्या की राज्यपालांना असं सांगण्याचा अधिकार आहे का? राज्यपालांची भूमिका कधी ठरते की म्हणजे निवडणुका झाल्यानंतर जो सर्वात मोठा पक्ष आहे त्याला ते पाचारण करू शकतात, आणि त्यांना असं वाटलं की जर कोणत्याच पक्षाला बहुमत नाही आणि तिथं त्रिशंकू अवस्था आहे, अशा वेळेस ते सर्वात मोठा पक्ष किंवा सर्वात मोठ्या आघाडीला बोलवू शकतात. अनेक प्रकरणामध्ये ते ह्याच्या आधी झालेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस वाजपेयी पहिल्यांदा पंतप्रधान झाले त्यावेळेस त्यांना कोणत्याच पक्षाचा पाठिंबा नव्हता. त्यावेळेस सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रपतींनी त्यावेळेचे शंकरदयाळ शर्मांनी वाजपेयींना बोलवलं होतं, परंतु त्यांना ते बहुमत सिद्ध करताना आलं नाही. त्यामुळे त्यांना त्यावेळेस राजीनामा द्यावा लागला. असे अनेक उदाहरणं भारतामध्ये म्हणजे राष्ट्रीय स्तरावर सुद्धा झालेत आणि राज्याच्या स्तरावर सुद्धा झालेली आहे. त्यामध्ये राज्यपालांची भूमिका महत्त्वाची असते, परंतु जे एक सर्वसाधारण नियम आहे की ज्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळेल किंवा जो पक्ष त्या सभागृहातला मोठा पक्ष म्हणून उदयास आलेला आहे, तर त्याला पहिल्यांदा संधी द्यावी, हे नैसर्गिक त्याच्यामधली गोष्ट आहे. ती हे करण्याचा हे संघाच्या तालमीत वाढलेले राजेंद्र आर्लेकर हे ती संधी विजयकडून हिरावून घेत आहे. तर ह्याच्यामध्ये दुसरा भाग जरी हा वरकरणी राजकारणाचा जरी दिसत असला तरी त्याला सुद्धा जातीय अँगलसुद्धा आहे. कारण विजयनी जी निवडणूक लढवली त्याच्यामध्ये त्याने जे आदर्श त्याचे घेतलेले आहेत, जसं त्यांनी पेरियार घेतला आहे तसं आंबेडकरसुद्धा घेतले आहेत. आणि तामिळनाडूचं राजकारण हे द्रविड राजकारणाच्या भोवती म्हणजे द्रविड संस्कृतीच्या भोवती ते फिरत आलेलं आहे. त्याच्याशी त्यांनी नाळ जोडलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी सर्वसमावेशक भूमिका घेऊन सर्व समाज घटकांना सोबत घेतलेलं आहे आणि भाजपबरोबर त्याची आयडिओलॉजिकल डिफरन्स आहे ते त्यांनी तिथे वारंवार सांगितलेलं आहे. आणि त्याच भूमिकेतून त्यांनी निवडून आल्यानंतर त्यांना जेव्हा वाटलं की आपल्याकडे संख्या कमी आहे तेव्हा त्यांनी पहिल्यांदा मदतीचा हात हा काँग्रेसकडे मागितलेला आहे. यावरून विजयच्या सध्याच्या भूमिका ज्या आहेत त्या पुरोगामित्वाच्या जवळ आहेत हे दिसतं त्याच्यामधून. आणि त्यांनी भाजपसारख्या धर्मवादी आणि जातीवादी पक्षाला दूर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता पडद्यामागून भाजप अनेक गोष्टी म्हणजे राज्यपाल भवनाच्या माध्यमातून तिथे अनेक गोष्टी करत आहे. AIADMK हा भाजपच्या आशीर्वादाने चाललेला पक्ष आहे. त्याच्यात सुद्धा आता तिथे ठिणगी पडलेली आहे की काही आमदारांनी भूमिका घेतलेली आहे की विजयला जर सपोर्ट तुम्ही करण्याचा निर्णय नाही घेतला तर आम्ही पक्षात फूट पाडू आणि विजयला सपोर्ट करू, अशा पद्धतीची त्यांनी भूमिका घेतलेली आहे. याच्यामध्ये ह्या आत्ताच्या ज्या राजकीय घडामोडीवरती वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी सूचक आणि एक घटनेला धरून जी भूमिका आहे ती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी तिथं सांगितलं की जी 2 दाखले माझ्या बोलण्यातून आता मी सांगितलं वाजपेयींचं जे उदाहरण दिलं, असे त्यांनी म्हणजे सरकारी कमिशन आहे किंवा बोमई प्रकरणात जे निर्णय दिले आहेत तर त्याचा दाखला देऊन गव्हर्नरनी विजयला सरकार बनवण्यासाठी बोलवायला हवं असं त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. आता ते जरी एका राजकीय पक्षाचे नेते असले अध्यक्ष असले तरी ते कायद्याचे अभ्यासक आहेत आणि भारतीय संविधानाचे जाणकार म्हणून आपण त्यांना ओळखतो. आणि अनेक राजकीय जेव्हा अशा घटनात्मक प्रसंग निर्माण होतात म्हणजे महाराष्ट्रात जे झालेलं प्रकरण आहे उद्धव ठाकरेंच्या निमित्ताने त्यावेळेस पण त्यांनी वारंवार भूमिका मांडलेल्या आहे. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेकडे सकारात्मक पद्धतीने बघून आणि मागील जे घडामोडी घडलेल्या आहेत त्याचा म्हणजे जो
मॅन्डेट जो दिलेला आहे विजयला, त्या मॅन्डेटचा आदर करून राज्यपालांनी त्याला सरकार बनवण्यासाठी बोलवायला हवं. आणि भाजपनी जी भूमिका ते घेत आहेत, त्यांचा एकच आमदार आहे. मागील काही उदाहरणावरून आपण लक्षात घेतलं पाहिजे की भाजपला निवडून कोण येतं ह्याच्याशी काही घेणं देणं नाही. तर तिथे निवडून कोणताही पक्ष आला तरी सत्ता भाजपचीच, अशा पद्धतीचं त्यांचे धोरणं त्यांनी गेल्या काही म्हणजे म्हणजे पूर्वोत्तर राज्यामध्ये त्यांनी अरुणाचल सारख्या प्रदेशामध्ये त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं की निवडून कोणी आला, कोणताही पक्ष आला तरी सत्ता ही ते एनकेन प्रकारे मोडतोड करून ते भाजपच्या अंगीकृत असेल या पद्धतीने ते प्रयत्न करत आले. आणि तामिळनाडूतसुद्धा त्यांचे पडद्यामागून हे प्रयत्न सुरू आहेत. आणि आता तर राज्यपालांनी उघड भूमिका घेतली, त्यामुळं ते अधिक प्रकर्षाने त्याच्यामध्ये दिसून येतं. तर त्याच्यामागे दुसरासुद्धा एक अँगल आहे की विजयसारखा व्यक्तीला जो एका म्हणजे सिनेसृष्टीतून आलेला मोठा कलाकार, सुपरस्टार आहे, आणि त्यांनी कोणा सर्वांचे अंदाजफोल ठरवत नवीन पक्ष म्हणून उभा राहिला आणि सर्वांना सोबत घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याचे जे आमदार जे आहेत ते वेगवेगळ्या समूहातून आलेले, अगदी त्याच्या ड्रायव्हरच्या मुलालासुद्धा त्यांनी निवडून देतं त्या TVKच्या पक्षाच्या माध्यमातून निवडून आणलेलं आहे. त्यामुळं हे भाजपनी ही काळाची पावलं ओळखून त्यांना आत्ताच रोखण्याचा, म्हणजे बाळाचे वाढ होण्याच्या आधीच त्याला कसं तिथे संपवता येईल ह्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. आणि काँग्रेसही त्याच पद्धतीने की त्याचा आधार घेऊन तामिळनाडूमध्ये आणि कसं आपला पक्ष वाढवता येईल यासाठी प्रयत्न करत आहे. तर आता हे राजकारणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतच असतात. परंतु एक म्हणजे भाजपची आयडिओलॉजी किंवा संघाची आयडिओलॉजी अशी आहे की त्यांना म्हणजे SIRच्या माध्यमातून आपण बघितलं की सर्वात जास्त फटका आसाम असेल किंवा बंगालमध्ये असेल, मुस्लिम समाजाच्या लोकांना त्यांनी टार्गेट करून SIRच्या माध्यमातून त्यांची नावं त्याच्यातून काढलेली आहे. आता जे गोळवळकर यांचं जे बंच ऑफ थॉट आहे त्याच्या माध्यमातून त्यांनी हे म्हणजे मांडणी केलेली आहे की मुस्लिम असतील किंवा ख्रिश्चन असेल यांना इथले नागरिक मानायला तयार नाही, त्यांना दुहेरी नागरिकत्वाचं ते ह्या सगळ्या कृतीमधून SIRच्या माध्यमातून मुसलमानांचे नावं वगळण्याच्या माध्यमातून की त्यांनी केलेली कृती ही दिसून येते की हे इथल्या मुसलमानांना मानायला तयार नाही. विजयच्या बाबतीतही अगदी तसंच होण्याची तसंच दिसत आहे. कारण पहिल्यांदा सिनेस्टार एक मोठ्या प्रमाणात तिथे त्याला पाठबळ मिळतं आहे. आणि तो ज्या समूहातून आला आहे तो तिथला दलित ख्रिश्चन आहे. आणि कदाचित त्याच्यामुळेच भाजप किंवा संघ परिवार त्याचं नेतृत्व कुठंतरी थांबवायचं, जेणेकरून म्हणजे ख्रिश्चनांना टार्गेट करता येईल, म्हणजे ते मानतच नाहीत मुळात. आणि म्हणूनच त्यांची ही भूमिका समोर येत आहेत असं दिसतं आहे. तर एक शेवटचा प्रश्न आपल्याला मला विचारावासा वाटतो. तमिळनाडूमध्ये अभिनेता विजय याने जे प्रचंड असं घवघवीत यश मिळवल्यानंतर सोशल मीडियावर मोठी एक चर्चा होते की तमिळनाडूमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो, बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा सोबत घेऊन किंवा बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं वाचून मी राजकारणात यायचं ठरवलं असं अभिनेता विजय सांगतोय. सोशल मीडियावर मोठी चर्चा आहे की हे महाराष्ट्रात का घडू शकलं नाही. एक युवक म्हणून तुम्ही याकडे कसं पाहता? तामिळनाडू आणि महाराष्ट्राची तुलना करणं गैर आहे. पहिल्यांदा की तामिळनाडूमध्ये ही द्रविड चळवळ पेरियारांनी सुरू केली आणि त्याच्या आधी देखील म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म इथे 56मध्ये दिला. परंतु बौद्ध धम्माची चळवळ किंवा दलित चळवळ ही तामिळनाडूमध्ये खूप आधीपासूनच तिथे अस्तित्वात होती.
PL नरसो सारखे साहित्यिकांनी त्या चळवळीवरती प्रकाशझोत टाकलेला आहे आणि पेरियार यांनी प्रखरतेने ती चळवळ पुढे नेली आणि ती जनमानसात रुजलेली आहे तिथल्या. आता जे अस्तित्वात असलेले जे सगळे पक्ष आहेत ते बघा की प्रत्येकाच्या पक्षाच्या नावामध्ये द्रविड आहे किंवा कळगम आहे, हे नाव आहे, द्रविड कळगम हे नाव आहे. म्हणजे अगदी विजयचा पक्षाचं जरी आपण उदाहरण घेतलं तरी त्यांनी तमिळ व्यतिरिक्त कणगम म्हणजे तमिळ अस्मिता आणि तिथला द्रविड संस्कृती याच्याशी नातं सांगत आपला पक्ष तिथे उभा केला आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत जरी इथे बाबासाहेबांची चळवळ असली आहे तरी त्याच्यामध्ये आपण फरक करायला हवा. कारण बाबासाहेबांनी धर्मांतर केल्यानंतर इथे ज्या पूर्वी समूह त्यांच्यासोबत होते ते समूह हळूहळू धर्मांतराच्या चळवळीमध्ये बाजूला गेले आणि त्यांनी आपल्या राहोट्या काँग्रेसमध्ये विलीन केल्या आणि ते तिथं समरस झाले. त्याच्यामुळे इथला संपूर्ण SC समाज हा दुभंगला आणि तो आपापल्या मार्गाने कधी तो काँग्रेससोबत गेला आहे, कधी काही ठिकाणी तो भाजपबरोबर आहे, काही ठिकाणी शिवसेनेबरोबर आहे. त्याच्यामुळे इथे आंबेडकरी चळवळीची धुरा ही फक्त बौद्ध समाज किंवा पूर्वश्रमीचा महार समाज याच्या खांद्यावरतीच राहिलेले आहे आणि त्यातही वेगवेगळ्या गटामध्ये तो समूह विभागलेला आहे. त्याची ताकद फार मर्यादित असेल पण तो अनेक ठिकाणी वेगवेगळ्या रिपब्लिकन पक्षाच्या नावाने विखुरलेला दिसतो. त्यात गेल्या 2018 नंतर बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष उभा राहिला आणि त्यांनी सर्व समूह कवेत घेण्याचा प्रयत्न इथे चालवला आहे. त्यामुळं आपण सोशल मीडिया पाहिला तर काही लोकांचं म्हणणं काही लोकांना असं वाटतंय की विजयसारखा इथे नेता म्हणजे बाळासाहेबांकडे ते पाहत आहे. तर आशावाद हा चांगला आहे परंतु महाराष्ट्रातली जी राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी आहे पुन्हा त्याच्यात लोकसंख्येचा सुद्धा भाग आहे की तामिळमध्ये जी तिथल्या शेड्यूल कास्ट लोकांची संख्या आहे ती मोठ्या प्रमाणात तिथे आहे आणि महाराष्ट्रात ती संख्या कमी आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा हा आपण पाहिला की म्हणजे ती कमी लेखण्यामध्ये किंवा कमी करण्यामध्ये इथल्या वेगवेगळ्या यंत्रणांचा रोल राहिला आहे. म्हणजे आपण पाहिलं की 56मध्ये बाबासाहेबांनी धर्मांतर केलं, त्याच्यानंतर बौद्ध झालेल्या लोकांना सवलती मिळू नयेत म्हणून इथली यंत्रणा काम करत होती. विशेषतः त्यावेळेचं जे तत्कालीन काँग्रेसचे नेतृत्व होतं त्यांनी 56 नंतर झालेल्या जनगणनेमध्ये बौद्धांची संख्या वेगळी दाखवल्यामुळे शेड्यूल कास्टच्या इथे संख्येवरती परिणाम झाला आणि बौद्धांना त्यानंतरच्या 61च्या नंतरच्या ह्याच्यामध्ये सवलती पासून त्यांना वंचित राहावं लागलं शेड्यूल कास्टच्या. ते अगदी तुम्हाला 90पर्यंत ते दिसेल त्याचं प्रमाण की 90पर्यंत इथल्या महाराष्ट्रात बौद्धांना सवलती नव्हत्या. जेव्हा बाळासाहेब आंबेडकरांनी VP सिंगांबरोबर अलायन्स केलं आणि VP सिंग पंतप्रधान झाले त्यावेळेस मंडल आयोग लागू झाला. मंडल आयोगाला सोबतच बौद्धांना सवलतीचा प्रश्न निघाला, कायदा झाला. त्यानंतर बौद्धांना इथे सवलती मिळत गेल्या. हे सांगण्याचं तात्पर्य एवढेच आहे की इथल्या दलित चळवळी कशा विभक्त राहतील हे इथं पाहिलं गेलं आणि आज आरक्षण उपवर्गीकरणाच्या माध्यमातून सुद्धा आपण तेच पाहतो की जातीत भांडणं कशी लागतील. विशेषतः अनुसूचित जातीतल्या मोठ्या वर्गांमध्ये मग तो बौद्ध असेल, चांभार असेल, मातंग असेल यांच्यामध्ये सर्वात जास्त SCमध्ये जो वाटा आहे तो बौद्धांचा आहे. त्याच्या खालोखाल चर्मकार मातंग समाजाचा आहे. परंतु त्यामुळे ह्या सगळ्या लोकांना एकमेकाच्या विरोधात कसं उभं करता येईल यासाठी जे काँग्रेस पूर्वी करत होतं तेच तोच कित्ता भाजप पुढे घेऊन जाताना आपल्याला दिसत आहे.
त्यामुळे इथे म्हणजे हा महाराष्ट्र जरी फुले शाहू आंबेडकर यांचं नाव घेत असला तरी तो पूर्णपणे म्हणजे काय मुमे रामन बगल में छुरी या म्हणीप्रमाणे तो फक्त फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतो मुखामध्ये, परंतु कृती करताना ही प्रतिगामीच करतो आणि महाराष्ट्र हा कधीच पुरोगामी होऊ शकला नाही. आणि तामिळनाडूमध्ये ते त्याच्या नेमकं उलट आहे. तिथं जे पेरियार असतील, त्याच्यानंतर अण्णादुरई असतील, MG रामचंद्रन असतील, करुणानिधी असून किंवा म्हणजे अण्णादुरई आणि करुणानिधी वेगवेगळे जरी राहिले तरी त्यांनी द्रविड चळवळीशी आणि द्रविड संस्कृतीशी आपलं नातं तोडलं नाही आणि त्याचाच परिपाक म्हणून आज 6 दशकानंतर सुद्धा आपल्याला तिथं द्रविड चळवळ ही रुजलेली दिसते. त्याचं म्हणूनच महाराष्ट्रामध्ये हा आशावाद म्हणून ठीक आहे, पण त्यासाठी जी तळागाळात जाऊन काम करावं लागेल, प्रचंड मेहनत घ्यावी लागेल आणि सर्व समूहांना जोडावं लागेल आणि आपसातले जे मतभेद आहेत या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून जी फूट पाडण्याचा प्रयत्न इथल्या प्रस्तावित पक्षांकडून होतोय तो हाणून पाडावा लागेल आणि जे दलित समूहांबरोबरच म्हणजे वंचित समूहांबरोबरच इथल्या सर्व समूहांना विशेषतः OBC समूहाला तुम्हाला सोबत घ्यावं लागेल आणि त्याच्यासोबत मुस्लिम समूहाला सुद्धा सोबत घ्यावं लागेल, तरच इथे त्या सगळ्या गोष्टी शक्य होतील. धन्यवाद. जय भीम. जय. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा.